1 मे पासून सगळ्या मुंबईमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौकामध्ये आरटी उभे असतील आणि ते रिक्षा आणि टॅक्सी थांबून त्याला विचारतील, अरे बाबा तुला मराठी बोलता येतं का? आणि ज्याला बोलता येत नसेल त्याची गाडी जप्त करतील, त्याचा लायसन्स रद्द करतील आणि त्याला बॅगा भरून बिहार आणि यूपीला पाठवतील. असं जर का तुम्हाला वाटत असेल तर नीट बघा, तिथे तुमच्या डोक्यावरती एक टोपी आहे. असं हात लावून बघितलं तर ती लागणार नाही, कारण की ती टोपी ज्यांनी घातली आहे त्यांनी अनेकांना टोप्या घालत ते आज उदबत्ती विक्रेता ते एक राज्याचे परिवहन मंत्री बनले. ही टोपी काय आहे की तुम्हाला दाखवलेलं स्वप्न हे साधं स्वप्न, हे स्वप्नच आहे आणि हे खोटं का आहे याचं छोटंसं आणि रिसेंट एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही बघू शकता की बाईक टॅक्सी विरोधात आपण आंदोलन केलं होतं. रिसेंट गोष्ट आहे. तेव्हा पुण्याचे पालकमंत्री होते चंद्रकांतदादा पाटील. आदरणीय चंद्रकांतदादांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंना हे सांगितलं की सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, आपण आंदोलन केलं तर जेलमध्ये गेलतो, त्यानंतर बाहेर आलो आंदोलनातल्या त्याच्या विषयामुळे आपण फॉलोअप घेतला. दादांना ही गोष्ट अपडेट केली की हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आहे. शेवटची गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टाने हे विचारलंय राज्याला की हा निर्णय राज्याचा आहे आणि राज्याने हे स्पष्ट करावं की राज्याला बाईक टॅक्सी त्यांच्या राज्यामध्ये हवी आहे का नाही. म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री आणि तेच तेव्हा हा विभाग पण, परिवहन विभाग पण तेच बघत होते. तर माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आदरणीय दादांच्या विनंतीला मान देऊन कुठलाही वेळ न गमावता देशातला पहिला मुख्यमंत्री ज्यांनी हे खूप स्पष्टपणे सांगितलं की जर का आमच्या राज्यात बाईक टॅक्सी चालली तर राज्यातल्या सामान्य रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांचं नुकसान होईल. ते लोक आमच्या इथं टॅक्स भरतात, त्यामुळे त्यांचं नुकसान होणं आम्हाला मान्य नाही आहे. त्यामुळे आमच्या राज्यात आमच्यातर्फे म्हणजे महाराष्ट्रातर्फे बाईक टॅक्सीला परवानगी नाही. तो निर्णय 19 जानेवारी 2023 संध्याकाळी उशिरा ते पत्र तयार झालं. दुसऱ्या दिवशी ते सुप्रीम कोर्टामध्ये तिथं ते पत्र ठेवण्यात आलं आणि तो जो ऐतिहासिक निर्णय लागला की अख्ख्या देशात पहिलं राज्य होतं महाराष्ट्र ज्याच्यामध्ये बाईक टॅक्सी पूर्णपणे बंद झाली. आणि याच गोष्टीचं म्हणजे अजूनही ज्याप्रमाणे श्री एकनाथजी शिंदेंनी गोरगरीब कष्टकऱ्यांची बाजू घेऊन ठामपणे कुठल्याही आर्थिक फायद्या तोट्यांचा राजकीय तोट्यांचा विचार न करता त्यांनी ही जी ठामपणे बाजू मांडली ती आज तागायत अख्ख्या देशातल्या एकाही मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकारे असं पत्र किंवा जो स्टँड घेतला होता तो स्टँड आजपर्यंत कोणी घेतला नाही. अत्यंत कष्टाने ही जी बाईक टॅक्सी बंद झाली होती हे माननीय परिवहन मंत्र्यांनी आल्या इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीचं पिल्लू सोडून त्यांनी बाईक टॅक्सीला तात्पुरती परवानगी दिली. त्यानंतर आपण बघितलं की इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी रस्त्यावर दिसल्याच नाही, रस्त्यावरती दिसल्या व्हाईट नंबर प्लेटच्या बाईक टॅक्सी. परिवहन मंत्र्यांनी अत्यंत नाटकीपणे त्या बाईक तिथं मंत्रालयाच्या खालती येऊन बुक करून दाखवलं की मीच मंत्री आहे, माझ्याच मंत्रालयाच्या बाहेर इलिगल रॅपिडो बाईक टॅक्सी चालू आहे. त्यानंतर त्यांच्या दहीहंडीला रॅपिडोने स्पॉन्सर केलं हे पण आपण बघितलं. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा विधानं केली, टेम्पररी लायसन्स पण रद्द केलं, पण तरीही मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, गल्लीबोळामध्ये बाईक टॅक्सी अजूनही चालूच आहे. तर हे परिवहन मंत्री जे बोलतात ते कितपत सिरियसली घ्यायचं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून कशा प्रकारची स्वप्न बघायची याचा सुद्धा आपण लोकांनी जरासा विचार केला पाहिजे. परिवहन मंत्र्यांना आता ज्या भाषेवरती प्रेम आलंय ते त्यांना इतक्या वर्षात त्यांनी आजपर्यंत काय योगदान दिलं हे सांगा. योगदान सोडा, आजपर्यंत परिवहन मंत्र्यांचे तुम्ही जितके तुम्हाला व्हिडिओज भेटतील त्यातले 90% विशेषतः त्यांचे जे इलेक्शन रॅलीमधले व्हिडिओ असतात त्यात तर ते जवळपास 95% फक्त हिंदीमध्येच बोलतात. तेव्हा त्यांना मराठीबद्दलची प्रेम, मराठी अस्मिता नाही आठवली. जेव्हा केव्हा हे राजकारणी संकटात सापडतात तेव्हा त्यांना मराठी अस्मिता आणि मराठी महापुरुषांबद्दलचं प्रेम त्यांचं उठून जातं. मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा आपलं आंदोलन पीकवरती होतं तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने छावा ॲप आणू आम्ही आणि ते छावा ॲप तुम्हाला 1 महिन्यामध्ये दिसेल आणि मग तुम्हाला ज्या ओला उबेर रॅपिडो कंपन्या चालतायत ते बंद होईल. असे ज्या लोकांना आपण दैवत मानतो, ज्यांच्याबद्दल आपण अपशब्द ऐकून घेऊ शकत नाही, त्याच नावांचा, त्याच प्रतिमांचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बरोबर हे करण्यात हे राजकारणी मुरब्बी असतात आणि त्याला आपण बळी पडून आपल्यामध्ये भांडणं करायची का हे आपल्याला कळलं पाहिजे. मी काल सांगितल्याप्रमाणे परिवहन मंत्र्यांचं जे परिवहन मंत्रीपद आहे ते जाण्याच्या मार्गावरती आहे हे मीच नाही, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जे लोक परप्रांतीयांना घाबरवून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या खरोखर आता रिक्षा परमिट आणि टॅक्सी परमिट रद्द होणार आहे, त्यांनाही माहिती आहे, परिवहन मंत्र्यांनाही माहिती आहे, या क्षेत्रात जे लोक खरोखर काम करतायत ते सगळ्यांना माहिती आहे की मीरा भाईंदर
कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये, महानगरपालिका इलेक्शनमध्ये अत्यंत सुमार कामगिरी श्री प्रतापजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली, काय की तिथले मंत्री आहेत स्थानिक, यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पक्षाने केली. अत्यंत वाईट, म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा वाईट त्यांच्या सीट्स यावेळेस कमी झाल्या. त्यामुळे त्यांच्यावरती ऑलरेडी त्यांच्या पक्षाचा राग आहे. तेव्हाही बातम्या होत्या की त्यांचं मंत्रिपद जाणार आहे, कारण की सांगितलं होतं की ज्या ज्या मंत्र्यांच्या भागामध्ये नीट कामगिरी केली नाही आहे इलेक्शनला त्यांच्या पक्षाने, ते त्यांचं मत जाणार होतं. त्यानंतरची आपली सतत चालू असलेली आंदोलनं असतील, रॅपिडोकडनं घेतलेला स्पॉन्सरशिपचा विधानसभेत गाजलेला मुद्दा असेल, आणि विशेषतः या सगळ्याची हाईट म्हणजे आता त्यांचेच राजकीय विरोधक मेहता साहेब, तिथले जे आमदार आहेत, त्यांनी कशा प्रकारे मीरा भाईंदर आरटीओमध्ये परप्रांतीय नाही तर बाहेरच्या परदेशातले नागरिक खोटे लाईट बिल्स वगैरे अटॅच करून, डोमिसाईल सर्टिफिकेट दाखवून, की जिथे अदानीची जे तिथं लाईट बिल लावले टाटाचं, तिथं टाटाचे लाईट बिल लावलं अदानीचं, अशा प्रकारे एक मोठा स्कॅम उघड काढण्याच्या मार्गावरती ते आहेत. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीची कंप्लेंट केली आणि ते फॉलोअप घेत आहेत, आणि काही दिवसात तो बहुधा स्कॅम ओपन पण होईल. तर अशा वेळेस जेव्हा मंत्रिपद पुन्हा संकट आलेलं असतं, तेव्हा आपल्यासारख्या भोळ्या बाबड्या लोकांच्या भावनांचा वापर करून पुन्हा एकदा त्यांनी हे आपलं भाषेचं कार्ड खेळलंय, आणि या भाषेच्या कार्डाचा वापर करून एक प्रकारे ते त्यांच्या पक्षालाच ब्लॅकमेल करतायत. जर का मला काढलं तर मेसेज लोकांमध्ये असा जाईल की मी मराठीची बाजू घेतली, मराठीचा आग्रह धरला म्हणून तुम्ही मला काढलंय, आणि हे कुठल्याही राजकीय पक्षाला नको असतं. तर आता सामान्य कष्टकऱ्यांनी हे ठरवण्याची वेळ आली आहे की अशा प्रकारे खोटी स्वप्न दाखवून, आपल्या भावनांचा वापर करून, आपल्यामध्येच जो लढा आपला अत्यंत आपण जोमाने लढतोय त्यातच फूट पाडण्याचा जर का प्रयत्न आपले मंत्री साहेब करत असतील, तर खोट्या स्वप्नांना भुलून आपण एकमेकांमध्ये, कारण की हेच हवंय कंपन्यांना, पण हेच हवंय राजकीय नेत्यांना, की रिक्षा, कॅब चालक, कॅब ड्रायव्हर, सर्व जातीय, सर्व धर्मीय एकत्र येऊ नये, आणि त्यांनी जे खरोखर अन्याय करते, खरोखर विलन आहेत, जे एकमेकांनाच आपल्याला लढवत आणि आपल्यामध्येच खोटे विलन तयार करतात, त्यांच्यातच गुरफडून राहावं, खऱ्या विलनच्या विरोधात आपण एकत्र येऊ नये, हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि मग अशा प्रकारे आपण, म्हणजे आता मला एक सांगा, ओला, उबर, रॅपिडो काय इथल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत का? उबर तर बाहेरची आहे, रॅपिडोचे आंध्र प्रदेशचे मालक आहेत, ओलाचा मालक तो कुठेतरी दिल्लीचा का बिहारचा आहे. तर ते आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी युवकांना लुटतायत, ओपनली लुटतायत. तेव्हा मंत्र्यांना राग नाही आला, त्यांनी नुसते खोटी विधानं करत सुटलेत, पण आजपर्यंत सर्रास बेकायदा बाईक टॅक्सी चालू आहेत. तर हे जे सगळं प्रेम आहे, हे सगळं प्रेम खोटं आहे, हा राजकीय स्टंट आहे. स्वतःचं राजकीय पद, आज नव्हतं त्यांचं मंत्रिपद जाणारच आहे, पण ते लांबवण्याचा हा या लोकांचा गेम असतं. अत्यंत मुरब्बी राजकारणी आहेत, अत्यंत शून्यता त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं, अत्यंत हुशार राजकारणी आहेत, अत्यंत हुशार आहेत आणि अत्यंत विनम्र सुद्धा आहेत. त्यांच्यामध्ये बिलकुल मगरुरी नाही आहे, ते डाऊन टू अर्थ आहेत. एवढा त्यांनी सगळं यश मिळवलं असून सुद्धा, म्हणजे ते त्यांच्या पद्धतीने असेल, पण तो माणूस अत्यंत नम्रपणे सगळ्यांशी बोलतो. आपण सुद्धा टीका करतो, आपले सुद्धा प्रश्न ऐकून घेण्याची भूमिका ठेवतात. म्हणजे मी आजपर्यंत अनुभव घेतलाय की मी डॉक्टर केशव क्षीरसागर म्हटल्यावरती बोला म्हणतात, पण मी रिक्षा आणि कॅब चालकांचा प्रश्न जेव्हा विषय काढतो, तेव्हा अनेकांच्या कपाळावरती आठ्या पडतात की हा काय ठीक आहे, सोडून दे. त्यांचं असं नाही, ते ऐकून घेतात. हे जरी असलं तरी अत्यंत हुशार माणूस आहे, आणि त्या हुशार माणसाच्या असल्या गेम्सला आपण बळी पडून नये, आणि पडलं तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील. काय करायचं हे तुम्ही ठरवा. सत्य समोर आणणं, कामगारांमध्ये फूट पडू न देणं, हे कामगार संघटना म्हणून आपली जबाबदारी आहे, ते आम्ही करतोय. खरं दूध का दूध पाणी करून तुम्हाला 1 मे पासून दिसेलच. कुठला अधिकारी इतका मूर्ख आहे की जर का खरोखर मराठी न येणाऱ्या लोकांचे परमिट रद्द केले तर 2.5-3 लाखाच्या आसपास परमिट रद्द होतील. 2.5-3 लाखाच्या आसपास जर का खोटे परमिट वाटलेत, हे जर का आरटीओ अधिकाऱ्यांचं बाहेर आलं, तर ह्या सगळ्या आरटीओ अधिकारी नुसते जॉब नाही तर जेलमध्ये जातील. तर कुठलेही आरटीओ अधिकारी कुठल्याही माणसांवरती कारवाई करणार नाहीये. त्यामुळं खोट्या देवस्वप्नांना बळी पडण्यापेक्षा सत्याच्या बाजूने आपण लढण्याचा प्रयत्न करावा, असा आमचा आग्रह आहे. बाकी आपली मर्जी, जे आहे ते IGF कॅब संघटनेने बघतो, रिक्षावाला तेवढ्याच ताकदीने पुढे नेत राहील, लढत राहील. आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे की आमचे बाकीचे तर हौशे असतातच, ते नाही, पण जे कष्टकरी आहेत, जे ही लढाई जवळला बघतायत, त्यांना दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.